नमस्कार, मी वैभव पवार, LV न्यूज मराठी चॅनल या ठिकाणी मी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना हसवणारा आणि रील स्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आपला सर्वांचा लाडका गुलब्या उर्फ सोमनाथ साठे यांची मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा प्रवास, संघर्षमय प्रवास कसा आहे आणि तो गुलब्या रील स्टार कसा झाला आणि कसा माणसांना सर्वांना त्याने हसवलं, तो त्याचं आपण वास्तव्य पाहायचं आहे. सध्या घराचं कसं आहे, तो कसा राहतो, एकटा जीवन कसा प्रवास करतो. चला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, आपलं नाव सांगा. आणि नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा यांच्या युट्यूब चॅनलवर आधी स्वागत करतो. ह्यांनी माझी मुलाखत घ्यायला येते माझ्या घरी आणि खरोखर मी महाराष्ट्राचा एक नंबरचा रील स्टार झालोय मित्रांनो, तुमच्या आशीर्वादामुळे. खरंच मला बरं वाटलं बरं का, तुम्ही पत्रकार आले ते. मला काय म्हणायचंय सर, हा. आपलं एकंदरीत तुम्ही रील स्टार झाला हो. आणि तुमची सुरुवात कशी होती ज्या वेळेस तुम्ही जात होता? हा, मी जिमला जात होतो हा. 5 वर्षापूर्वी. हम्म, मग जिम मध्ये माझा व्हिडिओ काढायला लागली. हम्म, माझ्या भावाचाच मुलगा, हम्म, शरद साठेंचा मुलगा होता, हम्म. तो व्हिडिओ काढायला लागला. बर मग तिथनं टिकटॉक चालू होतं. बर टिकटॉक वर मी स्टार झालो. बर. टिकटॉक वर स्टार झालो हा. आणि मग तिथनं पुढे टिकटॉक बॅन झालं. बर. मग टिकटॉक बॅन झाल्यावर इंस्टाग्राम आलं. मग इंस्टाग्राम माझी मी स्वतः करायला लागलो. मग मला कळायला लागलं बाबा कसा व्हिडिओ टाकायचा काय नाही. मग त्यामुळे मी महाराष्ट्रात फेमस झालो. 1,15,000 माझी फॉलोअर्स आहे. ते लाखो करोडो लोक बघते. ते 36 मिलियन मध्ये माझा व्हिडिओ आहे. अनेक मिलियन मध्ये व्हिडिओ आहे मला. पण एकंदरीत ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये गुलब्या ह्याला नावाने ओळखलं जातं, म्हणजे आपले सोमनाथ भाऊ साठे, तुम्ही पाहू शकता एकंदरीत त्यांचा संसार, म्हणजे एकटं राहणं कसं असतंय. म्हणजे रथाला 2 चाकं असतात, पण एक चाक कोसळलं की जगणं माणसाचं मुश्किल होऊ शकतं. तुम्ही एकंदरीत पाहू शकता कॅमेऱ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. पहा, बघा कसं आहे राजकीय, म्हणजे कसं आहे, तुम्ही पहा त्यांचं संघर्षमय कसं म्हणजे ते जगतात. एक मिनिट सर. बघा सर, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चहासाठी भांडी आहेत आणि ही काही कढई आहेत. या ठिकाणी गॅस आहे, बिस्किट आहेत. आणि माझं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्रातील सर्वच आपले गुलब्याचे जे चाहते आहेत किंवा आमच्या या न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना सांगत आहे की तुम्ही सर्वांनी आमच्या गुलब्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही सहकार्य करू शकता. सर्वांनी त्यांना मदत करा. आणि कारण एकटंच राहतात. आणि मला काय सर म्हणायचं आहे की तुम्ही जे आता हे पोलिसाचे कपडे आहेत, पोलिसाचे जे कपडे आहेत या ठिकाणी पोलीस आर्मीची आर्मीची पोलिसाचे कपडे आहेत, मग तुम्ही ते व्हिडिओ ह्या जो पडदा आहे म्हणजे इथेच तुम्ही करत असता का? हा, इथं पण करतो, बाहेर पण कुठं तर जातो मी. हा. कारण का मला कलेतून मला काहीतरी घडवायचं होतं नाव. हम्म. आणि पैसे काय मिळतील आज नाही उद्या, पण नाव केलंय बघा मी आता सध्या तरी. आणि एकंदरीत तुम्ही पाहू शकता की एकंदरीत एकटाच माणूस हा जगतो आणि स्वतः हाताने बनवणे, खाणे, चहा बनवणे, पिणे, कोणाला कसं आहे, काय- मी कोणाच्या दारात जात नाही मागायला. माझी मी स्वतः जेवर भात असो, वडापाव असो, असं म्हणजे मी जाऊन म्हणत नाही मला भुका लागल्या द्या, मला द्या. मी कोणाच्या दारात जात नाही, माझी मी करून खातो. माझा 2 किलोचा गॅस आहे, त्यावरच करून खातो. सर्वांनी आता जे एवढे लोक येतात, आणि आताच काल परवाच ते आपले बिग बॉसचे विनर सुरेश चव्हाण यांना पण त्यांनी लग्नाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते. एकंदरीत सुरेश भाऊ कडून त्यांनी, सुरेश भाऊनच म्हणजे काय नेमकं तुमची चर्चा झाली दोघात? काय झालं, आम्ही घरी गेलो, त्यांनी चहा वगैरे केला आणि ओळखलं मला. गुलब्या तुला ओळखतोय म्हणून, सूरज चव्हाणी. आणि चांगला मुलगा आहे, 1 नंबर. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते गेले होते बारामतीला आपल्या सुरेश भाऊला भेटायला, बिग बॉसचा विजेता. मला काय म्हणायचं आहे एकंदरीत की तुमचं लग्नाचं वगैरे काय असं काय केलं होतं का? हो, लगीन झालं 8 वर्षापूर्वी. त्यांनी काही राहील नाही, ते गेले निघून. मला काय फरक पडला नाही. मी एकटा बी खुश आहे.
काय मला कुणाची गरज नाही. त्यामुळे मी खुश आहे, सदा खुश. हा म्हणजे तुम्ही पाहू शकता की आपल्या गुलब्याचं लग्न पण झालं होतं, पण एकंदरीत दोघांचं काय वादविवाद झाले असतील, आता तो पर्सनली मॅटर आहे. पण एकंदरीत आपण त्याच्याकडनं चर्चा करता आपण फक्त जाऊ त्या गुलब्याकडे. एकंदरीत तुम्ही फेटा वगैरे या ड्रेस कोड वगैरे एकंदरीत आपण तुम्ही कुठून आणता असं विकत वगैरे का? मी जे ड्रेस वापरतो, की जे अंगावरचे ड्रेस आहेत ती मी पंढरपूर जुन्या बाजारातून आणतो. जुनं बाजार त्यातनं आणतो मी. आणि मला 50 रुपयाला 25 रुपयाला शर्ट टी शर्ट मिळतो, तिथून आणतो मी. माझी काही एवढी परिस्थिती नाही, मी कधी गेलो का नाही, मी जुन्या बाजारातले कपडे घेऊन येतो. हे जे अंगावरची बघताय ते जुन्या बाजारातले कपडे आहेत मित्रांनो. मग एकंदरीतच ह्याच कृत्यावरती हा. ह्याच मी ज्यावेळेस आम्ही आलो होतो हा. की वेळापूर पॅटर्न न्यूज नेटवर्कचे महेंद्र साठे आणि मी एलव्ही न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आलोय. आम्ही दोघं या ठिकाणी आलो. मग सर म्हणले चला भेटून या, आपला गुलब्या काय करतोय बघूया. मग इथे आम्ही आलो तर गुलब्या आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ अपलोड बनवत होता आणि करत होते. कारण एकंदरीत माझी ओळख ही धोतार पायजामा नेहरू अशी कोण झटत नाही ती. पण मी त्यासाठी त्या कलेला जुनी कला आहे. मी धोतार नेसाय शिकलो. बंडी म्हणा, गळ्यात पेटी म्हणा, दादा कोंडकेची गाणी म्हणा, अशोक सराफची गाणी म्हणा, मी ही खतरनाक करतो. आणि तेरे नाम तर एकच नंबर नाथ खोळा 5 मिलियन मध्ये व्हिडिओ गेलाय माझा आता. तेरे नाम सलमान खान वेळापूरचा म्हणते ती मला. या ठिकाणी वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण कधी आला तर वेळापूरमध्ये या ठिकाणी साठेनगर म्हणून आहे, त्या ठिकाणी गुलब्याचं राहायचं वास्तव्य आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं त्यांचा प्रवास हा पडद्यामागचा कलाकार या ठिकाणी आपल्यासमोर आहे मुलाखतीमध्ये. आणि माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, एवढ्या मिलियनमध्ये व्हिडिओ त्याचे पाहिले, हसवतोय तुम्हाला. तुम्ही सर्वांनी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी मदत करायचं आहे आणि तुम्ही त्यांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि त्यांचा मोबाईल नंबर कोणाला पाहिजे असेल बाबा कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला किंवा काय असेल तर सर्वांनी आवश्यक अशी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. नंबर तुम्ही जरा सांगू शकता सर तुमचा? माझा नंबर आहे फोन पे 78 20 86 43 49. ह्या नंबरवर कॉल करा. लाईक फॉलो आणि शेअर करत जावा का. आणि याचा पण नंबर तोच आहे आणि मोबाईल नंबर पण तोच आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि आपल्यासोबत आहेत गुलब्या म्हणजे सोमनाथ भाऊ साठे. म्हणजे पूर्वी सोमा करून गावात काय विषय माहित आहे माझा, मला आता सोमा नावानं कोण ओळखत नाही. ती महाराष्ट्रात गुलबे नावानं ओळखते. ती गुलबे नाव पडायचं कारण म्हणजे माझा एक कांबळेश्वरचा लक्ष्मीकांत बिशे कॉमेडी किंग आणि पंजाबराव खटके हे दोघं माझी खास मित्र आहे. ते सारखे व्हिडिओ मध्ये गुलब्या 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 करते ती, त्यामुळे माझं आज नाव गुलब्या पडलंय. म्हणजे ते प्राण्यांचा वगैरे आवाज काढतात तेच काय? हा सोमनाथ बिशे कोणत्याही प्राण्यांचा आवाज काढतात बाबा समजा. हा तेच ते. एखादे तुमच्याकडून कुठलं तर एखादा डायलॉग होईल चॅनलच्या माध्यमातून, एखादा डायलॉग तुमचा? हा माझा खोटा डायलॉग का? हा हो तेवढं माझं लग्नाची बघा की आईच्या गावात, ही माझा फेमस डायलॉग आहे. हा म्हणजे एकंदरीत तुम्ही कोणतेही असा एक गाव सारेराव असेल किंवा बाकीचं अजून कोणते तुम्ही याच्यामध्ये काम केलं? आता पोटवाला, कारभारी लय भारी जी मराठीवरला, पुन्हा आईले देवी होळकर या चित्रपट मोठे काम केले मी पडद्यावर. मी श्रीरामला बघायला गेलतो ती माझा पिक्चर. हा आणि चिंगारी माझा युट्यूबचा चॅनल, युट्यूब वर झालेला चिंगारी पिक्चर 1 नंबर. हा मराठी चिंगारी. म्हणजे युट्यूबवर तुम्ही सर्च केला गुलब्या कॉमेडी, गुलब्याची कॉमेडी म्हणून जर सर्च केला तरी तुम्हाला ते दिसून जाईल. आणि एकंदर तुम्ही त्यांनी पुण्यशोलक माता अहिल्याबाई होळकर या चित्रपटात त्यांनी आता मध्येच प्रदर्शित होऊन गेला 1 महिन्यापूर्वी, त्यात पण काम केले. आणि जी मराठीवर तर कोणचं आता मी नाव कारभारी लय भारी का? कारभारी लय भारी यामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे छोटा कलाकार आहे, संघर्षातून वर चाललेला आहे, पण त्यात तुम्ही सहकार्य सर्वांनी करायचं आहे. कोणाला जरी ते या ठिकाणी मदत स्वरूपात यायचं असेल किंवा तुमच्या फुल नाही फुलाची पाकळी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं हीच विनंती. धन्यवाद.